मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की रेशन कार्डची जी ई-केवायसी पूर्ण करायची शेवटची तारीख होती ती होती 31 ऑक्टोबर. आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारने एक आदेश काढला होता, एक नोटिफिकेशन काढलं होतं की जी शेवटची तारीख असेल रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करण्याची ती 31 ऑक्टोबरच असेल, बदल होणार नाही, ती लवकरात लवकर करून घ्या, असा तो एक नोटिफिकेशन होता, आदेश होता. पण याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत होत्या. मित्रांनो, एकतर आपल्याकडे 80 ते 90 करोड रेशन कार्ड धारक आहेत. आता एवढी मोठी संख्या असताना इतक्या लवकर ही गोष्ट पूर्ण होणे शक्य नव्हतं. आणि याच्यामध्ये एक मोठी अडचण येत होती, ती होती रेशन दुकानदारांची. रेशन दुकानदार काय करत होते, टाळाटाळ करत होते. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते एकतर तहसील कार्यालयात जा, सेतू केंद्रावर जा, अशा काहीतरी कारणं सांगत होते. लवकर ते ती ई-केवायसी पूर्ण करून घेत नव्हते. परत ई-केवायसी जर पूर्ण झाली नसती तर काय होणार होतं, एक तर तुमचं रेशन कार्ड पूर्णपणे बंद होणार होतं, तुम्हाला त्याच्यावर मोफत धान्य मिळालं नसतं, इतर योजनांचा लाभ मिळाला नसता. पण पूर्णपणे बंद झालं नाही तर काही त्याची सदस्य, समजा काही सदस्याची केवायसी करायची राहील तर मग त्या सदस्यांचं नाव त्या रेशन कार्डवरून काढून टाकण्यात येणार होतं. आता ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने काय केलेलं आहे, याच्यामध्ये सरकारने आता बदल केलेला आहे. आता एकदा बघूयात की हे जे नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे, सरकार नवीन आदेश काढलेला आहे, ते काय आहे. मित्रांनो, तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाईट, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. मित्रांनो, आता जे रेशन कार्डच्या ई-केवायसी संदर्भात सरकारने जो नवीन आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला जी ई-केवायसी पूर्ण करायची आहे ती आता 31 डिसेंबरपर्यंत करायची आहे. म्हणजे आता जवळपास 2 महिन्याचा वेळ सरकारने वाढवून दिलेला आहे. म्हणजे आता शेवटची तारीख 31 डिसेंबर असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता 31 डिसेंबरपर्यंतची वाट बघू नका. 31 डिसेंबरपर्यंतची वाट बघू नका. लवकरात लवकर तुमची ई-केवायसी जी आहे रेशनची ती पूर्ण करून घ्या. रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करायची म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं जे जवळचं रेशनचं जे दुकान असतं जवळचं तिथे जायचं आहे. तुमच्यासोबत तुमचं जे म्हणजे रेशन कार्डमध्ये ज्या ज्या सदस्यांची नावं आहेत त्या सगळ्यांना तिथे घेऊन जायचं. सोबत आधार कार्ड ठेवायचं. मग ते आधार कार्ड, रेशन दुकानदार जो असेल तुमचं आधार कार्ड आणि तुमचं थंब इम्प्रेशन घेऊन म्हणजे तुमचं बायोमेट्रिक चेक पद्धतीने काय करणार आहे, ई-केवायसी पूर्ण करून घेणार आहे. लवकरात लवकर ही तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या. 31 डिसेंबरची वाट बघू नका, कारण मग शेवटी पुन्हा घाई होईल, दुकानदार पण पुन्हा टाळाटाळ करतील. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. चांगला आहे, वाईट आहे, काय जे काय असेल ते सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या.